रत्नागिरीचा भैरी देव हा आमुचा तारण हरू, त्याला वंदुनी होतो आमचा दिवस हो सुरू। भैरी देवाची कृपा आम्हावरी किती किती वर्णावी, कार्याची सुरुवात आपुल्या त्याला वंदुनी करावी। (1910) साली रत्नागिरीत शिमग्याचा उत्सव सुरू असताना जातीय तणाव होता, त्यामुळे ब्रिटिश प्रशासन अतिशय सतर्क होते। रत्नागिरीतील व्यापार मुख्यतः मांडवी आणि राजवाडा बंदरावर अवलंबून होता आणि जातीय दंगलीमुळे हा व्यापार धोक्यात येण्याची शक्यता होती। शिमग्याच्या पालखी सोहळ्यात भैरी देवाची पालखी रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आली असता ब्रिटिश कलेक्टरने रणवाद्य थांबवण्याचा आदेश दिला। हा धार्मिक दृष्टिकोनातून अपशकुन मानला जात होता, पण ब्रिटिश सत्तेच्या भीतीने वाद्ययंत्रे थांबवली। काही मिनिटातच कलेक्टरच्या घोड्याने पिसाळून धुमाकूळ घातला आणि तो स्वतः घोड्यावरून खाली पडला। अपमान टाळण्यासाठी त्याने त्वरित रणवाद्य सुरू करण्यास परवानगी दिली आणि आश्चर्य म्हणजे वाद्ययंत्रे सुरू होताच घोडा शांत झाला। या घटनेनंतर 1947 पर्यंत ब्रिटिशांनी कधीही भैरीच्या पालखीच्या सोहळ्यात अडथळा आणला नाही। उलट 1910 पासून भैरीची पालखी पोलीस स्टेशनला जाऊ लागली आणि तिथे रंगपंचमी साजरी केली जाऊ लागली। आजही प्रथा टिकून आहे। हेच भैरी देवाचे चमत्कारिक महत्त्व। पुढल्या वर्षाप्रमाणे राखंड रखवारीला भक्ती भावाच्या सरी आल्या ओठांवरी, मन लोटांगण घाली तुझ्या ताशाची तरी आली माझ्या भैरी बुवाची स्वारी। माझे ताशाची तरी आली भीकर दृश्यम अललेगसिन तडी अलजडी आग्रह तेजमयी रूप दाचिन सत्यम आग्रह प्राण परायण दीक्षा पर्वम आहो